नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज. आजच्या पॉडकास्टमध्ये एक विशेष भाग आपण घेऊन आलो आहोत. गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच दिनांक 28 मार्च 2026 रोजी चंदीगड या ठिकाणी तिसरे राष्ट्रीय धावणीच्या स्पर्धा झाल्या. त्या धावणीच्या स्पर्धेमधून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज आपल्यासमोर आहे. त्याचं नाव आहे रुद्र गणेश केनी. राहणार बिरवाडी येथील आहे. तालुका जिल्हा पालघर येथील या एका ग्रामीण भागातून हा विद्यार्थी आहे. आणि खरंच कौतुकाची बाब म्हणजे आज त्याने महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राचं रिप्रेझेंट करताना त्या पटकावून नक्कीच आपल्या परिवाराचं, स्वतःचं, आपल्या आईवडिलांचं नाव, तसेच आपल्या बिरवाडी गावाचं नाव आणि या पालघर जिल्ह्याचं नाव कौतुकाने, अभिमानाने अशी मान उंचावेल असं झालेलं आहे. तर आपण त्याच्याशी काही गप्पा गोष्टी करूया आजच्या पॉडकास्टमध्ये. रुद्र, सर्वप्रथम तुझं खूप सारं स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुला अभिनंदन की तुला तिसरा क्रमांक तू पटकावलेला आहे. एक राष्ट्रीय लेवलला तू स्पर्धा खेळलेली आहे. तर रुद्र, सुरुवात आपण करूया की तुझं पूर्ण नाव सांग आणि तुझं सध्या काय शिक्षण चालू आहे ते सांग. थँक्यू. माझं नाव रुद्र गणेश किनी. मी आता 11वीला शिकतो चाफेकर कॉलेजमध्ये आणि मी प्रॅक्टिस आर्यन ग्राउंडला करतो स्नेहल राजपूत मॅडमांकडे. नक्कीच या ठिकाणी आदरणीय स्नेहल राजपूत मॅडम ज्या आंतरराष्ट्रीय लेवलला स्वतःसुद्धा खेळाडू आहेत आणि त्यांच्या छत्रछायाखाली अभ्यास करून आणि ह्या धावणी स्पर्धेमध्ये तो सध्या प्रशिक्षण घेत आहे. त्यांच्या प्रशिक्षकाचं नाव आहे स्नेहल राजपूत मॅडम. तर सर्वप्रथम मला सांग की ज्या दिवशी 28 तारखेला जी स्पर्धा होती ह्या स्पर्धेची तयारी कशी केली होतीस? ती स्पर्धेची तयारी मला मॅडमांनी करून घेतलेली आणि मी त्या टायमाला उतरलेलो रेसला. यावर्षी शुअर शॉट होतं की मला यावर्षी मेडल लागेल. म्हणजे तू कॉन्फिडन्समध्येच गेला होता? हो, कॉन्फिडन्समध्येच गेलो होतो. मग मला सांग, ती 28 तारखेची तुझी स्पर्धा जी होती, 28 मार्चला तू आपल्या राष्ट्रीय लेवलला खेळणार आहेस आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय. एकूण तुम्ही 4 खेळाडू होता आणि तिसरा क्रमांक तुम्ही पटकावलेला आहे. काय वाटलं असेल ती आदल्या रात्री, काय स्वप्न उराशी असतील आणि आज आपण खेळणार, तर काय म्हणजे असं तुझ्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स जो लेवल होता तो एक हाय असेल, तर काय वाटलं असेल की आज मला मेडल जिंकायचंच आहे? त्या रात्री आम्ही 3 जण रूममध्ये होतो. आम्ही 3 जणांनी डिसाईड केलेलं की आपल्याला गोल्ड मारायचं आहे, महाराष्ट्राला आपल्याला गोल्ड द्यायचं आहे. कारण मागच्या वर्षी त्यांच्याकडनं पण त्यांना सिल्वर लागलेलं. तर आम्ही ज्या हिशोबाने आम्ही रात्री तयारी केली ती आम्ही रात्री ग्राउंडवर 7 ते 8 वाजेपर्यंत आम्ही त्या एका याची प्रॅक्टिस केली ना. आम्ही ठरवलं की पुढच्या दिवशी गोल्ड घेऊन जायचं म्हणजे जायचं. ओके, म्हणजे तुम्ही गोल्ड मेडलचं कॉन्फिडन्सनुसार आणि तो ध्येय उद्दिष्ट घेऊन पुढे गेलात, बरोबर? हो. मला एक सांग, ज्यावेळेस तू स्पर्धेला सुरुवात केलीस त्यावेळेस काही सेकंदमध्येच तो निर्णय येत असतो, जसं की एक पूर्ण तुमचा राऊंड पूर्ण झाला की तो हातातला जो असतो ती वस्तू त्या दुसऱ्या मेडल ते दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचं असतं. त्याच्यामध्ये मिसमॅच होता कामा नये किंवा ती रनिंग असते, ती एक वेगळीच एक भीतीसुद्धा असते आणि एक्साइटमेंटसुद्धा असते. आपल्याला समोरच्या प्रतिस्पर्धाला सुद्धा टफ करून पुढे जायचं असतं. तर मग अशी छोटीशी चूक किती महागात पडू शकते? ती छोटीशी चूक जर झाली असती माझ्याकडनं तर तो मेडल आमच्या हातात नसता. आणि ही रेस जी मी केली ती मी स्टार्ट टू एंड माझ्या एकाच रिदममध्ये मी रेस केले. ओके, नॉनस्टॉप. म्हणजे मी पहिले कसं होतो की 400 धावलो की मी लास्टच्या 360 वगैरेला मी डाऊन पडायचो. पण यावेळेला असा वेगळाच कॉन्फिडन्स होता की मी त्या मुलाला बॅटन द्यायचं म्हणजे जो माझा 4th प्लेअर आहे त्याला मी बॅटन द्यायचा म्हणजे द्यायचाच. हे मी पूर्ण ठरवून आलेलो की मेडल यावर्षी पहिल्या वर्षी आपल्या नॅशनलचा आपण पहिल्या वर्षीच मेडल घ्यायचं नॅशनल. ओके, तर त्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या राष्ट्रीय ज्या स्पर्धा झाल्या आता धावडीच्या तुमच्या म्हणजे रिले म्हणतात त्याला, रिले कॉम्पिटिशनमध्ये तो उतरल्यानंतर पहिला क्रमांक तामिळनाडू या राज्याला भेटला, दुसरा क्रमांक पंजाब राज्याला भेटला आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राला भेटला. अशा कोणत्या ठिकाणी तुम्ही कमी पडला की पहिला आणि दुसरा तुमचा नंबर तुमच्या हातून गेला? असं आता कमी पडायचं म्हणजे कसं, आमच्यात आमचे पालघर महाराष्ट्राला आमच्या मुंबईला सिलेक्शन झाले. तर सिलेक्शनमध्ये कसं होतं, अंडर 20ची एक टीम होती आणि एक ओपनची टीम होती. तर ओपनच्या टीममध्ये 2 जणांनी क्वालिफाय केलं टाईम आणि अंडर जे 20चे होते त्याच्यात मी अंडर 18चा मुलगा आहे. ओके, तरी मी अंडर 18 वयोगटातील विद्यार्थी मी त्याच्या वरची ट्रायल दिली अंडर 20ची. तर अंडर 20ला 2 मुलांनी क्वालिफाय केला. मी समथिंग 51.16ला रेस पाहिलो आणि सिलेक्शन कसं होणार होतं, टाईमच्या हिशोबाने सिलेक्शन होतं. बरोबर. तर वेळेची मर्यादा असते. तर त्या मर्यादेमध्ये 2 ओपनचे सिलेक्ट झाले ना. जो 3rd होता ओपनचा
त्यांनी माझ्याहून 23 सेकंद तो प्लस होता माझ्याहून. आणि आमची अशी हे करून आमचे 4 जणांची टीम गेली ओपनला. ओके, म्हणजे त्या वेळेनुसार तुमचं सिलेक्शन झालं आणि तिथे ओपनला तुम्हाला 4 जणांचं सिलेक्शन झालं. मग ह्या सर्व गोष्टी असतात आणि ज्या वेळेस तुम्ही आणि तिथे कसं असतं, जसं तू स्पर्धा पूर्ण कंप्लीट केली का त्या ठिकाणी 1, 2, 3 असं सिलेक्शन असतं. 1 नंबर, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक पटकवल्यानंतर पहिल्या 3 टॉप 3मध्ये तुझं नाव आल्यानंतर किंवा आपल्या महाराष्ट्राचं पदक जिंकल्यानंतर किती मनाला आनंद झाला असेल? मला खूप आनंद झाला माझ्या आईबाबांना बघून. आणि माझ्या खरं म्हणजे मम्मी पप्पा आणि मॅडम यांनी माझ्यासाठी खूप केलं आतापर्यंत. ह्या प्रश्नावर मी येणारच आहे. काय होता तो आनंदाचा क्षण? आनंद क्षण म्हणजे अशी खुशी होती की मी एजला असून मी ओपनला मेडल घेतलं. ती 4 वर्षाची मेहनत ती माझी आता या टायमाला फळाला आली. ओके, म्हणजे 4 महिन्याची मेहनत होती. 4 वर्षाची मेहनत. 4 वर्षाची मेहनत होती. मग ह्याची सुरुवात कशी असायची? तुझं डेलीचं रुटीन कसं आहे की प्रॅक्टिस कधी करतो, अभ्यास कधी करतो, फॅमिलीला वेळ कधी देतो, कसं आहे तुझं? माझं टायमिंग कसं म्हणजे आता सांगायला गेलं तर पहिले मागच्या वर्षी 10वी होती. 10वीला मी सकाळी शाळेत जायचो, ते मी 12ला सुटायचो. मग माझा 2चा क्लास असायचा. मग ते 2चा क्लास करून मग परत ग्राउंडला जाणे. मग ग्राउंडला जाऊन 8 वाजता घरी येऊन परत ती 10वीची एक्झाम दिली. 10वीच्या एक्झाममध्ये पण पूर्ण 1 महिना 2 महिना तर ड्रॉपलाच होतो, म्हणजे ग्राउंडला पूर्ण ड्रॉप करून दिलेलं. मग ती मेहनत मग ते 2 महिन्यानंतर जी मी वर्कआउट चालू केला ते मॅडमाने पूर्ण एकदम फोकस दिला त्या गोष्टीवर की बाबा नाही यावर्षी आपल्याला युथ गेमला मेडल घ्यायचं आहे, युथ इंडियाला मेडल घ्यायचं आहे. बरोबर. त्याची पूर्ण तयारी चालू होती यावेळेला. ज्या वेळेस तुमच्या गळ्यामध्ये बक्षीस समारंभाला जेव्हा प्राईज सेरेमनी असतात त्यावेळेस तुझ्या गळ्यामध्ये जेव्हा पदक टाकलं गेलं आणि महाराष्ट्रासाठी आपण पदक पटकावलं. आता हा पदक चंदीगडवरून थेट तू मुंबईवरून आपल्या पालघरला, आपल्या गावी बिरवाडीला आलास. खूप मोठ्या जल्लोषाने तुझी या ठिकाणी म्हणजे मिरवणूक काढण्यात आली आणि तुझ्यावरती पुष्पांचा वर्षाव झाला. त्यानंतर ज्यावेळेस प्रथमदा तो मेडल घेऊन तुझ्या मम्मी पप्पांना तू पाहिलास, काय डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू असते? ते तर खूपच होते, ते भावनात सांगता येत नाही. नक्कीच या ठिकाणी आनंदाचा तो क्षण असेल. आणि आपण एक एवढं मोठं काम केलं आहे ह्याची वाहवा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये होते. प्रत्येक गावातील सरपंच, मोठे पदाधिकारी, जे राजकीय पुढारी त्यांनी तुझं स्वागत केलं. किंवा आपल्या ग्रामस्थ आहे त्यांनी सुद्धा तुझा सत्कार केला. हा सत्कार पाहताना आपल्या वडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या राज्याचं नाव आपण लौकिक केलेलं आहे. मग आता पुढे चॅलेंज काय? पुढे चॅलेंज आपल्याला एकच आहे की युथला मेडल घ्यायचं इंडियाला. ओके, इंडियासाठी. त्याच्यासाठी तुला अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ह्याच्यावर मला फोकस करायचं आहे, ह्या गोष्टी जर माझ्या कव्हर झाल्या तर येत्या आपण नॅशनल किंवा इंटरनॅशनल सुद्धा आपण खेळू? आता आपल्याकडे कोचिंग फॅसिलिटी खूप चांगली आहे. म्हणजे आता ज्या आमच्या मॅडम आहेत त्या इंटरनॅशनल लेवलच्या आमच्या ट्रेनिंग देतात. पण आपल्याकडे एकच म्हणजे 1-2 अशी गोष्टीची कमी आहे की आपल्याकडे ग्राउंडचा थोडा प्रॉब्लेम होतो. ओके. तर आपल्याकडे जो क्रीडाक्षेत्र बाणाला घेतला आहे तो मी सांगेल की लवकरात लवकर जर घेतला तर आपल्या पालघरची सर्व मुलं इंटरनॅशनल, नॅशनलला मेडल घेतील. नक्कीच. सगळं सांगितलं तुम्हाला की आमच्या म्हणजे ग्रुपमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. त्या ग्रुपमध्ये आमच्याकडे सर्व स्टेट नॅशनलचे प्लेयर आहेत. आता ज्या वर्षी मी झालो 2026ला, तसेच मागच्या वर्षी 2025ला एक मुलगी झाली अंडर 14ची तनुश्री गदड. तिने महाराष्ट्राला सेम 4x100ला तिने ब्रॉन्झ मेडल घेतलं. आणि सर्व मुलं आमची स्टेट नॅशनल खेळतात आणि 30 वर्ष झाली, 31वा वर्ष आम्हाला चालू आहे. ग्राउंड फ्री ऑफ कॉस्ट शिकवतात मॅडम. ओके. आम्हाला म्हणजे हे बघायला गेलं तर पूर्ण आता समजा इकडून मुंबईला जायचं असेल तर आम्हाला मुंबईला जायला 1 तास लागतो. पण आमची जी ट्रेनिंग चालते मॅडमांची ती मग बाकीचे जे कोच आहेत मुंबईचे वगैरे मग ते सांगतात की आमच्या मुलांना तुम्ही प्रॅक्टिसला द्या. मग तेच आता आमच्या इकडे असं मॅडमचं म्हणणं होतं थोडंफार की ग्राउंडचं झालं पाहिजे. तर ग्राउंड झाले तर आमची पोरं पुढे जातील. नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या पालघर जिल्ह्यातील क्रीडा विभागाचे अधिकारी आहेत सन्माननीय, त्यांना सर्वांना मी नम्र विनंती करेन की प्रत्येक गावागावामध्ये रत्न आहेत. ते रत्न आपल्याला शोधून काढण्यासाठी आपल्याला फक्त थोडं फाइंड आउट करावं लागेल. आणि आज रुद्रकिनीसारखा जर खेळाडू आज आपल्या महाराष्ट्रासाठी 3रा पदक जर पटकत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो आपल्या देशासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय मेडल आणू शकतो. परंतु खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे की
त्यांना जी वर्कआउट करायची असते किंवा त्यांना जी प्रॅक्टिस करायची असते त्याच्यासाठी मुबलक असं त्यांना मैदान उपस्थित नाही. तरी माझी जर व्हिडिओ आपल्या अधिकारामध्ये आली असेल, माझी नम्र विनंती आहे आपली न्यूजच्या वतीने की अशा खेळाडूंना आपण मोटिवेट केलं पाहिजेत आणि त्यांच्या पुढील ध्येय आणि उद्देशासाठी किंवा गोल जो आहे, जो आपल्या देशाचं नाव लौकिक करणार आहेत, जे आपल्या खेडेगावातून जे रत्न आहेत, परंतु आपण एक स्पष्ट भूमिकाच केलेली आहे की खेडेगाव म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काहीच होत नाही, परंतु हेच हिरे येणाऱ्या देशाचं भवितव्य घडत असतात. तर आपण जर अशा विद्यार्थ्यांना किंवा खेळाडूंना जर हा क्षेत्र जर उपलब्ध करून दिला असता तर नक्कीच ह्यांना एक मजबूत बळ भेटेल आणि आपल्या देशाचं नाव लौकिक होईल. तर मला काय सांगायचं आहे की आईवडील काय करतात? माझे पप्पा ग्रंथालयाला कामाला आहेत. ओके. पालघरला आणि मम्मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. तर मग घरून काय तुला मोटिवेट केलं जातं ह्या गोष्टीसाठी? घरून म्हणजे खूप मोटिवेशन आहे घरनं, म्हणजे घरनं आहे. परत आमच्या जे गाव आहे त्याच्यातनं मला खूप मोटिवेशन आहे की बाबा आपला मुलगा पुढे जातो तर त्याचं हे करायचं. सर्व गोष्टीत म्हणजे आपलं गाव वगैरे पप्पा मम्मी सर्व लक्ष लावतात. आता येणारा कोणती स्पर्धा आहे त्याच्यामध्ये तुला पार्टिसिपेट व्हायचं आहे? आता माझी युथ गेम आहे. युथ गेमला मला यावर्षी पार्टिसिपेट करायचं आहे. ओके. मग म्हणजे तुला देशासाठी आणि आपल्या स्वतःसाठी तसं देशासाठी मेडल आणायचंच आणायचं. हो. मग हे सर्व करत असताना कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की अरे यार ह्या गोष्टी असत्या तर आपण अजून अचीव केल्या असत्या? आता मी तुम्हाला सांगितलं ग्राउंड सांगितलं तसं फायनान्शियल सपोर्ट आता कारण की सर्व गोष्टीला पण आर्थिक मदत तर लागतच असते. आता कसं ठीकठाक घरनं भेटून जाते ओके. की जाणं येणं राहणं खाणं पिणं सुद्धा शूज असो काय लागते ती वस्तू घरनं भेटून जाते तेवढी. जर समजा एखाद्या शासनाकडून तुला स्पॉन्सरशिप भेटली तर तुला येत्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो? होईल ना. ओके. तर माझ्या सबस्क्राईब सर्व मित्रांना विनंती आहे की आपण एक आधारेचा वड म्हणून या ठिकाणी पाहू शकतो की खरंच आपल्याकडे खूप सारे दानशूर व्यक्ती असतात ज्यांना खरंच मदत करायची असते. तर अशा खेळाडूंना मदत केली तर ते आपल्या देशासाठी एक पुढे भविष्यासाठी एक उपयोगाचे असते. तर मग शिक्षण पण एका बाजूला आहे, मग हे कसं काय साम्य तू करत असेल? मॅनेज म्हणजे मी आता सध्या तरी 11वीला आहे. तर 11वीला असल्यानंतर मी इंटिग्रेटेड घेतलं कॉलेजला. ओके. इंटिग्रेटेड करून मग मी स्पोर्ट्स करत आहे. मग स्पोर्ट्स इंटिग्रेटेड प्लस मी MPSCचा अभ्यास चालू केला. व्हेरी नाईस. म्हणजे तू MPSC सुद्धा करतोय? हो. मग नक्की भविष्यात काय लक्ष ठेवलंय सोबत? भविष्यात लक्ष एकच आहे आपल्याला, इंडियाला मेडल घेणं. ओके. त्याच्यासोबत शिक्षण एज्युकेशन पण कम्प्लीट आहे. ओके. तर हे होते आपल्यासोबत रुद्र गणेश केनी, ज्यांनी तिसरं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयसाठी त्याला खेळायचंच आहे. तिसरं राष्ट्रीय धावपट्टू जे स्पर्धा झाल्या होत्या चंदीगड या ठिकाणी दिनांक 28 मार्च 2026 रोजी, आणि त्याने महाराष्ट्रासाठी रिप्रेझेंट केलं आणि आपल्या स्वतःच्या ध्येयावरती चिकाटीवरती आणि मेहनतीवरती महाराष्ट्राचं तिसरा क्रमांक आणून नाव लौकिक केलेलं आहे. रुद्र, तुला माझ्या आपली न्यूजकडून तुला खूप साऱ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप मंगलमय शुभेच्छा. थँक्यू सो मच तू आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला आपला मुलगा एवढ्या मोठ्या लेवलला गेला आणि भविष्यासाठी आपल्या देशासाठी नाव लौकिक करणार, काय वाटतं? भरपूर आनंद वाटतो. खूप आनंद झाला असं आम्हाला वाटलं. असं भरपूर मेहनत आहे, म्हणजे काय बोलून फायदा नाही. ज्यावेळेस आपल्या मुलाने गल्यामध्ये महाराष्ट्रासाठी तिसरा क्रमांक पदक जेव्हा आणला घरी आणि त्याची घरी आगमन झाल्यानंतर किती आनंद होता? भरपूर म्हणजे डोळ्यातून अश्रू आले आनंदाचे. देशासाठी जेव्हा आपला मुलगा जाईल त्याच्यासाठी तुम्ही किती पाठीमागे मिळाल? काय पूर्ण सपोर्ट असेल. पूर्ण सपोर्ट असेल आमच्या दोघांचा. आमचे गावकरी आणि आमची सर्वजण सर्व आमची एरिया आहे त्या पोराला हे करेल, सपोर्ट करेल. आपल्या गावातील विद्यार्थी एवढा मोठा होतोय, काय वाटतं ग्रामस्थ म्हणून? खूप आनंद झाला आहे. माझ्या घरातला, माझ्या किनी कुटुंबातला आणि बिरवाडी गावातला आणि पालघर जिल्ह्यातला त्यांनी नाव रोशन केलं, याच्याबद्दल मला फार अभिमान आहे. आणि असंच तो आणखी पुढे जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढे वाटचालीस त्याला शुभेच्छा देतो. काय म्हणाल तुम्ही? मला पण खूप आनंद झाला. तर रुद्र छोटा असताना मी बघतो त्याला किती मेहनत करतो तो. तर हे बघून तो पुढे जाईल का नाही जाईल, पण तो असा मेहनत करायचा का पुढे काय होणार आहे ते त्याला माहिती नाही, पण त्याची ही मेहनत आहे ना आज फळाला आली. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि ते महाराष्ट्र प्रतिनिधित्व करून परत त्याने आपल्या बिरवाडी गावाचं पण नाव रोशन केलं. त्याच्या आईवडिलांची साथ, आमच्या गावाचा सपोर्ट, आमच्या आजूबाजू लोकांचा सपोर्ट, म्हणून आम्ही त्यांना रुद्र केनी ह्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की तू असाच पुढे
अजून इंडियाचं जो गोल्ड मेडल तुला घ्यायचं आहे ते कसं घेईल त्याच्यावर प्रयत्न त्याचे चालू आहे. रुद्राचं कौतुक सर्व ठिकाणी होत आहे, तर आपल्या बिरवाडी गावातील विद्यार्थी असा खेळाडू पुढे जातोय, काय वाटत असेल? रुद्राबद्दल जर बोलायला गेलो तर खरोखरच एक गावामध्ये एक आनंद झालेला आहे आणि आम्हाला पण खूप आनंद झालेला आहे. आज आमच्या किनी कुटुंबामध्ये तो माझ्या भावाचाच मुलगा म्हणजे माझा पुतण्या झाला आणि खरोखरच आज त्यांनी लहानपासून ते म्हणजे आज 17-18 वर्षापर्यंत एवढी मेहनत घेतलेली आहे की आईवडिलांना काही सांगितले तरी आईवडील त्यांना द्यायला तयार आहेत आणि काही कमी पडून देणार नाही, म्हणून त्याला एक हौस वाटते त्याची आणि तो कमी पडणार नाही. आणि आज आपल्या बिरवाडी गावाचं नाव तसंच आज महाराष्ट्राचं नाव त्यांनी लौकिक केलं. काय वाटतं जेव्हा त्याला मेडल घेऊन त्याची मिरवणूक गावामध्ये काढण्यात आली, तर आपल्या गावाचं नाव रोशन केलं, आपल्या परिवाराचं नाव रोशन केलं, महाराष्ट्रामध्ये त्याचं जर नाव विचारलं गेलं तर तो बिरवाडी गावातला आहे असं सांगितलं जातं. मग असं असताना आपल्याला किती आनंद वाटत असेल? रुद्राबद्दल सांगायला गेलो तर खरोखर लहानपणापासून तो नुसतं मेहनती नाही तरी म्हणजे असं ॲक्टिव्ह मुलगा की समोर कोणी दिसला ना तरी प्रत्येकाला तो हाक मारून हे करणार, बाबा काका सर्वांना हाक मारणार. आणि तो खरोखर माझ्या घरावरून जातो तेव्हा ती त्याच्या लहानपणी म्हणजे त्याची बॅग आणि तो शेम त्याला मी कधी कधी पण सांगत असतो की मी तुला सोडू का, तर तो नाही सांगा, नाही बाबा मी जाईल, नाही बाबा जाईल. म्हणजे एवढा मेहनती मुलगा आणि खरोखर आणि आमच्या गावाचं त्याने किनी परिवाराचं बिरवाडी गावाचं नाव रोशन केलं आहे. अद्याप भगवंताच्या कृपाने तो पुढे जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना.